आणि बीडमधील भाजपचे आमदार सुरेश धस यांनी 2 दिवसांपूर्वी परभणीमधून अजित पवार यांना डिवचणारं एक विधान केलं होतं। यावरून अजित पवार गटाच्या आमदारांनी देवेंद्र फडणवीसांकडे नाराजी व्यक्त केली होती। यावरूनच आता सुरेश धस यांनी आज दिलगिरी व्यक्त केली आहे। जल्दी तैयारी हम निकले हैं जेलवारी असं सुद्धा तुम्हाला करावं लागणार, पण आज मी त्या बाबतीत बोलत नाही। आणि ते म्हणतायत सौचुवे खाके बिल्ली हाच को चले म्हणतात ना, तसा काहीसा प्रकार काल परवा हे आकाचे आका आले, म्हणले जे जे दोषी असतील त्यांना फाशी द्या, पण आधी नीट वागायचं कोणी सांगायचं। आणि अजित दादा क्या हुआ अजित दादा तेरा वादा क्या हुआ रे? काय तो इसको अंदर लिया, ये अंदर लेने का ऐसा नहीं है। संगीत दिघोळे पासून त्यांचा संतोष देशमुखापर्यंत हत्याचे बेरीज केले तर अजय दादा जरा हिशोब करा। आणि या हत्या कोणी घडवून आल्या, त्याच्या मागचा मास्टर माइंड कोण, कोणी हे उद्योग केले? काय आहे, अजितदादांच्या बरोबर मी फार काळ काम केलेलं आहे, किमान 10 वर्षापर्यंत। एक नैतिक अधिकार म्हणून माझ्याकडनं अरतुरेचा शब्द जायला नको होता, जरी गेला असला तरी मी त्याच्या बाबतीमध्ये दिलगिरी व्यक्त करतो। आणि दादांना मला वाटतं त्याचा राग येणार नाही। दादांचे दुसरे जे सहकारी आहेत, कारण अजितदादांसाठी सुद्धा डोक्यात दगड वगैरे मी खाल्लेले आहेत, त्या अधिकारवाणीनं माझ्याकडनं तेवढा शब्द गेला असला तरी तो माझा मी परत घेतो।